कंटाळला कंटाळ हो जो तो आपलं सदा 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 तो सदाच कडला कंटाळला कदा काय रूप करत अरे माझा काय आता का माका माहिती त्याच्या आणखी त्यांच्या हडे हाडून माका सोडले बापाशी माझ्या हो मी आधी पहिल्यापासून हुशार तुमच्या बघले तोंडा तुमचं वाटतं काम करता काम कर नाही ना घरात सांगत पहिल्यापासून म्हणजे औषधीच्या पोटात असल्यापासून हुशार मी ही राहायची असली मला माहिती आहे का सगळा पटवून सांगते बाकी त्या मला हो मग बरोबर तो त्याला या कसं औषधीच्या पोटात किती माहिती आहे एक तर माझ्या औषधी बापाशी बरेच वचारी वाढले बापाशी काय या देऊन सोडून नाही आटाच्या माथ्यापासून ज्याच्या छडू थोडे काय गावात तडे जो कोण सांगित तडे जा तो धावून द्या बरा जात नाही बाबा एका कोणतरी बुवा गावलो बुवा हे का म्हणांग लावलो असा असा क बापाशी काय माझ्या बापाशी योग नव्हतो वंशाचं योग एकाने नाही झाली बरोबर आणि बापाची तयारी केली सगळी हो आणि झाला मग तो कोण नाही तो बुवा तरी पावलो हाऊस माझी फोटोशी रवली ना फोटोशी रवली आणि काय ते 6-7 महिने जातात आणि काय म्हणतात ती काय भरणी काय करतात ती काय ती होती 7 महिने झाले तरी बापाशी काय थारो ना हो त्या परत बुवाकडे गेलो आणि त्याका नाव घेऊन येलो घराकडे आणि त्याका बाबड्या भय बसलेल्या तू बुवा आपला या ध्यान वर करून हय बसलो औषध माझ्या पुढ्यात आणून बसलेल्या आणि म्हणायला लागलो बाबानू बाकी काय असं नाही म्हणालो तुम्ही सांगला तुम्ही पावला तुमचा असा का सगळा गावताला पण माका म्हणालो चिलत जाऊ चिरा रे पोड ह्याचा एकतर पदराग नाही बाबा 3-4 चढवा होत आणि ह्याका वंश तो तू होय तर ठीक आहे ना अरे काय नाही तर या काहीतरी पदरात तरी घे नाही नाही म्हणालो माका झिलत जाऊ पण बुवा तो भारी होतो काय सांगत होय मी त्याका मानलंय तो म्हणायला लागलो काही एक काळजी करू नको तू का म्हणायला लागलो झिलत जात आणि तो पण बेरस्तराच्या रात्री जातोय एक तर बाय आऊस माझी पोटोशी रवल्यावर बापाशी आत्माला सगळा खळवटून त्याका दिले आणि म्हणायला लागलो जर झील झालो मी सोमतोय तर आणि माझा कायदा सगळा घेऊन जातो ते का रे काय माहिती या मी औशीच्या पोटात राहून ऐकत येतात बसला माझी नाट म्हणून गेलो आईचं जो तोडे नाटक म्हटता एका माकाची हो म्हटलं हे माझी नाट म्हणून मी कित्या मोडले माहिती माझा काय त्याचा वैर नाही एक तर मिया औषधा नुसतं पोटा दिलं तर ह्यांनी सगळा खळवटून नेले उद्या जर मिया झालं आणि सगळं जर खळवटून घेतलं मिया काय खातले माती म्हणून म्हटलं बघ तुझी म्हटलं नाटक मोडते झाला मग काय ती 9 महिने 9 दिवस काय घटिका भटिका ती सगळी झाली ती काय ती सुईन बीन घराकडे गेली आदल्या दिवशी वाचन ह्यांका सगळ्या लटांवर घेऊन येली आणि आपली वाट बघतं बेरस्तराच्या रात्री ह्यो आता येतलो ह्यो आता येतलो ह्यो आता येतलो हे करे काय माहिती मी आवशीच्या पोटात रोवले गुटली करून बेरस्ता नाही काय नाही बरोबर पुढचे 15 दिवस घेतले सुई नाही कोण नाही शिस्तीत बाहेर तुमचे भानगडी नको म्हणजे काय सुईनी तिथले ते रवले औषधी काही जास्ती काही नाही राहते झाला माझं बापूस ठेव बेरस्तारात जाऊ नये म्हणा ह्याची आधी तळपायाची मस्तकात केली
बापाशी मागा त्या गुरु त्या का तो बुवा ते का आधीच सांगले का जर झालो ना असा त्याच्या दुपटीन घेऊन जात गेलो बापूस रागांतळी थोडे ताण 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 केल्यावर तो म्हणाला बाबा भांडा नको बाकीचे पळान जातले त्यांनी आपल्याला सगळा दुपटीन परत घराकडे घेऊन गेलो असं मी म्हणायला सांगलं मी पहिल्यापासून हुशार आणि त्याच्यात करून कसा असता पहिल्या प्रत्येक आवशी बापाची वाटता ना माझं पोर जरा बरं शिका म्हणलो सगळं आणून माका हडे हाणले ऐस दधीची केले मोठे गुरुदेव काय कोणाबरोबर पटणार नाही तो मित्र इलो त्याच्यात हे कान पटात मार हा कोण इलो त्याच्यावर भांडणा केले येऊन जा नुसती आपली भांडणा हय इलं नाही आता इतकी वर्षा झाली ना काही कशी काही नसत नाही मग नुसतं आपण इतक्या वर्षा येऊन करतले का कोणी उद्या जाऊन विचार करू काय रे बाबा सदा काय शिकले काय सांगतले माती भांडणा तरी का मागा भांडणा करूची असली आणि त्याच्यात आज माझा कपा सकाळपासून उठला हो उठला की त्या धावं घालून फिरतो माका निरोप दिल्याने का बेगिना सगळा कायता खळवटून पटकन ये म्हणालो गेल्यावर ध्यानात ठेवलं आज पर्याय असा कधीच जाऊ ना एकदा ध्यानात गेले का संध्याकाळी येतो आज असा काय झाला ह्यांचा धोतार विधला घेऊ हे म्हणाल ते नाही बेगिना घेऊन ये कपा नुसता इटला तुला काय सांगितलं काय निरोप द्यायला काय झालं त्यानंतर सांगतो आणि एक लक्षात ठेव जोपर्यंत हे बदलून होत नाही तोपर्यंत कुणाला हात पाठवायचा नाही तिथं पहा कोणी जर येत असेल मला सांग मी मला विचारल्याशिवाय हात कुणाला पाठवू नकोस कळलं काय सांगतोय ते कळलं काय सांगतोय ते होय होय कळला लवकर 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 आज कुणाला घेऊ नको मार्गाला आपल्या जाण असतील जाऊ दे विरोध तसं करता आहेत ना उत्तम नाही गेलो
तुका बरे 4 टाको घेतो. हात दाखवू नकोस कुणाला. आज तुझा हात दाखवून काही उपयोग होणार नाही. तुला बोलू नाही. अरे गुरुची वस्त्र त्यांना हृदयाशी स्थान द्यावं. ती मग दिलंय मी पण ह्या जरा वेगळा काढला. आजपर्यंत हृदयातच होती. ह्या हृदयाच्या बाहेरला काय सदा सदा काय सांगू रे तुला. काय हैराण कशी झाला काय सांगू? आला नित्य नियमाप्रमाणे उठलो आणि दररोज जातो तसा सकाळी गंगा तीरी गेलो. हो रोज जातात तसे. कुठे? गंगादेवी मसाक तडे ध्यान घालण्यासाठी गेलो. हो मी जात सांगतो. तुम्ही काय म्हणता? तू काय म्हणतो? ध्यानाकडे बसा जाता. ध्यान इथे बस. हाताच्या टप्पू गेलो. ध्यान धारणा लागला. हो शरीराला शिक्षा दिली. किती भगवंत नावाची दीक्षा घेतली आणि भक्ती करत होतो. आवाज येऊ लागला. म्हटलो छू 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 छू. बरोबर सूर्य कपाळा येतात का बाहेर पडतं. अरे गोष्टी प्रातःकाळच्या सांगतोय. सूर्योदयाच्या. हो हा धावत कसं येतो. थोड्या वेळाने खन 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 खन. ते तुमका किती आणले होते का ना. आणि आवाज येत होता. हा
एक डोळा उघडून पाहिला. एक डोळा उघडून पाहिला तर समोर सौंदर्यवती स्त्री. इतक्यात रोज येतात ती कपडे रोज येत नाही तर आजच आलेली. रोज येतात नाका माहिती. अरे मी तिथं जातो मला नेत आहे आजच आलेली. ह्याच्या आधी कधी एक डोळा उघडून बोलायला मग इथे तुला कशी दिसतली. अरे पण ती नव्हती. ती नव्हती. ती नव्हती म्हणजे अरे तीन किती वय. अरे तरी एका दुसरा असताना आज जी मी पाहिली ती दररोज येणारी नव्हती. म्हणजे रोज तुम्ही बघता. अरे याच्यातून सिद्ध झालं ना. गंगागिरी जागते आताच्या टप्पून गंगागिरी जातो. जाईपर्यंत डोळे माझे उघडे असतात. तेव्हा जे दिसत ते सांगतो. पण मग वाचल्यानंतर तुम्ही म्हणत ते काय मग ती नव्हती. अरे ती सुंदर होती. सौंदर्य होती. आहा काय तिचं सौंदर्य रूपवान. तिला पाहिलं रे ध्यानाचं आमच्या विसर्जन झालं. पण आता ध्यानाचं आमच्या विसर्जन झालं. आधीच कसा केला विसर्जन. अरे ध्याना झालेला आमची भंग पावली. खंड पडला हाताच्या तिला पाहिलं आणि सदा मला कस तरी बघू लागले. अरे अंगावर शहारे येऊ लागले. पाणी उडायला नसताना पाणी उडायल्यानंतर आता जात जाता अंगात शिरशिर येतात. अंगावर शहारे येऊ लागले. तर शहारे का फुलत अंगावर काटा उभा राहिला. काटो का विचारू नको. तिला पाहत राहिलो. एवढ्यात कामदेव मला प्रसन्न झाला. मी तुला काय म्हणालो ते तुझ्या जवळ ठेव. ते खाली ठेवू नको. हृदयाशी घट्ट कवटा दिला. कामदेव मला प्रसन्न झाले आणि सदा काय व्हायचं ते झालं. कामदेवान केलं तर तुम्ही किती बदलला. अरे कामदेव प्रसन्न झाला आणि माझं रेतस्खलन झालं. काय बसा झालं तुम्ही म्हणजे रेचेत किती बसा केला. अरे रेतस्खलन झालं म्हणजे वीर्यस्खलन झालं. आणि ते याच्यात पडलं म्हणून तुला उत्तर आता हे कोणाला सांगायचं नाही. तुला मी विश्वासाने सांगितलेलं आहे. मी नाही. तुझ्या माझ्या व्यतिरिक्त ही वार्ता जर काही तर कोणाला कळली गाठ माझ्याशी लक्षात ठेव. हे व्यवस्थित 7-8 वेळा तू तुझ्या हाताने धुवायचं. 7 वेळा किती धुवाया. एकदा धुवून जाणार नाही. म्हणजे 7-8 वेळा धुवायचं. स्वच्छ स्वच्छ धुवायचं. स्वच्छ धुवायचं. आजपर्यंत घातला तर मी धुतो. हे सुद्धा तूच धुवायचं. तेव्हा व्यवस्थितरित्या धुव. व्यवस्थितरित्या वाळव आणि आठवण म्हणून ठेव. भया किती असत ना बाकीची. हे हवं आहे. हे आठवण म्हणून ठेव. तेव्हा तुझं काम झालेलं आहे. आता मी पुन्हा गंगातीरी जातो. आता परत किती जाता. परत जाता काय गावला. परत मी घसून आणलं. तुला काय वाटतं मी त्यासाठी जातो.
आता ह्याच्यावर सुद्धा कसा वाट झाला मी तुमच्या एवढी कशी कळली मी आता ध्यान धरण्यासाठी जातोय गेला तर मला या काय का तुम्ही लहान पोटी मोठं घास घेतो डोळे उघडू नको अजिबात कोणता घाणा करून आता फुलूक करून हे तुम्हाला शिकू नको मला सांगू, ते नको. हे तुम्हाला शिकू नको हे व्यवस्थित तू हे व्यवस्थित वाढव आणि ज्यावेळी मी संदेश देईन त्यावेळी ये. त्यांनी माका का मागलाय बरा तरी देवचा हो ग्रुप तर व्हाया मी टाकून सुद्धा तिथं असतो पण जर टाकलं तर हे माका टाकून दितले बापूस सांगतो अर्ध्या सोडून